सरकारसमोर या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी हे शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। पुढे त्यांच्या मागण्या मान्य होतात की नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। धाराशिवमधून बातमी आहे, तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 ऐवजी आता 4 वाजता उघडलं जाणार आहे। मंदिर संस्थांच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध अजूनही कायम आहे, तर मंदिर संस्थांच्या या निर्णयाचा भाविकांना मात्र फटका बसणार आहे असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। शिवाय भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे आता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे। 1 वाजता चरणतीर्थ चालू केलं, कारण तुळजापूर येणाऱ्या भक्तांची भरपूर ओघ वाढला होता। त्यानिमित्ताने सचिन ओबाशे साहेब असताना रात्री 1 वाजता चरणतीर्थ चालू केलं होतं। आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार, रविवार हे काल रद्द केलं। हे अचानक रद्द केलं, ह्याच्या मागचं कारण आम्हाला समजू शकलं नाही। पुजारी मंडळाला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि हा परस्पर निर्णय घेतला। हा कुठेतरी चुकीचा निर्णय घेतलेला आहे, कारण रात्री 1च्या पुढे जर मंदिर थोडंसं गर्दी कमी असते आणि भक्ताला सोयीस्कर दर्शन होत होतं, पण मंदिर संस्थेने हे पुन्हा हाच निर्णय घेतलेला निर्णय रद्द करून पूर्वीच्या निर्णय ठाम राहावा।